दरम्यान संभाजीनगरमध्ये झालेल्या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये एनआयए आणि एटीएसनं आज पहाटेपासून कारवाई केलेली आहे। मी सध्या संभाजीनगरच्या एटीएस कार्यालयाबाहेर आहे। संभाजीनगरमधून ज्या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलं आहे। चौकशीसाठी त्या सगळ्यांना आता एटीएसच्या ऑफिसमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे। एनआयए आणि एटीएसची या सर्वांवर नजर होती। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर करडी नजर होती आणि त्यातून चौकशी आज सकाळपासून त्यांची सुरू करण्यात आली आहे। देशविघातक कारवाईमध्ये सहभागी होत असल्याचा प्राथमिक संशय त्यांच्यावर आहे। त्यानुसार एनआयएची या सर्व आरोपींवर नजर होती आणि पहाटेपासून या कारवाईला सुरुवात झालेली आहे। संभाजीनगरच्या किराडपुरा भागातनं मौलाना हफीज हे मदरशामध्ये शिक्षक होते, त्यांना ताब्यात घेण्यात आले। तर संभाजीनगरच्याच N6 भागातनं आणखी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं। म्हणजे संभाजीनगरमधून आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर जालना आणि मालेगावमध्ये सुद्धा ही कारवाई सुरू आहे। ही सगळी मंडळी जम्मू काश्मीरमध्ये एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होत असल्याची अगदी प्राथमिक माहिती आहे आणि त्यानुसार ह्या सगळी कारवाई सुरू आहे आणि त्यानुसार आता या आरोपींची एटीएसच्या ऑफिसमध्ये चौकशी सुरू आहे। सध्या एनआयए आणि एटीएसनं याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे, कुणी काहीही सांगत नाही। मात्र संभाजीनगर याआधी सुद्धा संभाजीनगरचा देशविघातक कारवायांसोबत संबंध आला होता। इथून काही जणांना अटक करण्यात आलेली होती आणि आज सुद्धा पुन्हा एकदा या कारवाईनं संभाजीनगरचं टेरर कनेक्शन उघड झाल्याचं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल आणि त्यानुसार ही सगळी आता कारवाई सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।